सो गाईज लुक ॲट दिस बुके आलेला आहे आपल्याला. बॉडी आपली कशी कसं माहिती कसंय बा पलंग तोड कॉफी कशी आहे भाऊ पलंग. आता चिराग भाऊ पलंग तोडलं रे कॉफी. ह्याच पोलने आमची हसती खेळती जिंदगी झड करून टाकलेली. गाडीचं पार्ट असे तुकडे अजून पडलेले आहेत बघा. परत पोल दिसल चष्मा लावतो. परत पोलच्या नादी लागणार नाही. आमची मारुती सुझुकीचा डब्बा झाला. ऍक्सिडेंट बघा काय लयच बेकार काम झालं. सो हॅलो व्हॉट्सअप जय श्रीराम पब्लिक. गुड मॉर्निंग गाईज. वेलकम बॅक टू दी अनदर व्हिडिओ. कालचा बर्थडे व्लॉग बघितला का नाही? नसेल बघितला लवकरात लवकर चॅनलवर जावा. बर्थडे व्लॉग बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. बेल नोटिफिकेशन दाबा म्हणजे व्लॉग येईल की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सध्या सीन असं आहे की जरा स्केड्यूल बिघडलेलं आहे. त्यामुळे 11चे कधी कधी 11:15 होत आहेत. 11:30 होत आहेत त्यातले 6 नाही वाजवणार मला आता मी. 2-4 दिवसापूर्वी 6 वाजायचे पण आता नाही वाजणार. उरकलेलं आहे जरा फ्रेश झालेलं आहे. रेडी झालेलं आहे. चाललेलं आहे 2-3 ठिकाणी. आज एक्झिबिशनला पण बोलावलं आहे. एका कार्यक्रमाला बोलावलं आहे आणि अजून बरंच काय काय. सो काय होते आज स्टेटून बघत राहा. सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर. 3000 झालेले आहेत. तुमच्या आशीर्वादाने आपले 3000 सबस्क्रायबर झालेले आहेत. आता लवकरात लवकर 5000 करून टाका. जानेवारीच्या एंडिंगपर्यंत 5000 करून टाका. सो उरकलेले जातो. कुठं काय जातोय बघत राहा. आज जरा जास्तच ऊन लागतंय. तुम्हाला भेटतो थांबा जरा. हो मंडळी आपण आलेलो आहे आत्ता सध्या भांडाऱ्यात नाही एंगेजमेंटच्या कार्यक्रमाला. आता आपण एक शॉट करू. हा हो मीठ कुठे हो? जास्त टाक जरा. जास्त टाक म्हणजे भाऊ पहिले ह्याच्यात फ्लेवर आला पाहिजे. पडलंय का पण फ्लेवर आलाय का चहा ह्याचा त्याला थोडं टाक. बस ओके. हे रेसिपी आपली ह्याची सिक्रेट रेसिपी. हो गाईज एंगेजमेंट उरकलेली आहे आणि आता जरा एक्झिबिशनला चाललेलं आहे. आपण तिकडं जातो. एकतर 3 वाजता जायचं होतं. 4 वाजलेले आहेत. तिकडं जातो पहिले. चला हिअर वी गो. आलेलं आहे इथलं काय एक्झिबिशन आहे. तुम्हाला आतमध्ये गेल्यावर कळेलच. पार्किंगच इतकी ह्यूज आहे. नाही तर पार्किंगच इतकी ह्यूज पार्किंग आहे. उलट ऑलरेडी लेट आलो आहे आपण. सकाळी लवकर आलो असतं ना इतकी गर्दी झाली असते. आता किती वाजलेत बघा? 4 वाजलेले आहेत आणि यांची बल्लीनं कुठे लागली. सो गाईज कसं एक्झिबिशन. ट्रॅक्टर्स आहेत सगळे इकडं. थांबा. सगळे आधुनिक मशिनरी आहेत. आधुनिक शेती करायच्या आधुनिक मशिनरी आहेत सगळ्या इकडं तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या एक्झिबिशनसाठी आपण आलेलो आहे. हे देखो एक्झिबिशन नाही एक्झिबिशन. हे कशी आहे छोटी क्रेन. कसं आहे आत तर काय करतो फॉर्च्युनरला. स्मार्ट वर्क करा जरा. त्यामुळे तुला खास एक्झिबिशनला आणले मी. Shadow turns to sun rays, and on we'll go through the wastelands, through the highways,
पाण्याची मोटर आहे ती अख्खी. एवढी पाण्यातले मोटर आहेत सगळ्या. हा मग सिव्हिल सोडलं निवड येडे. हे बघा काय जी बॅग. आपल्याला जे आलंय हे धरा, ठेवा गाडीत. हा मागे बसेल का? हा ते वेगळं आहे का त्यात? खायचंय? चिक्क्या पिक्च्या आहेत का? एक्सचेंज होईल का चिक्क्या? तू काय काय मागच नसतोय आला सर आज मागच बसतो. मागच बसतो आपला. बसला असताना तू. सीन असा आहे भाऊ, गिफ्ट आलेलं आहे बुके. त्याचे व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेलच. लुक ॲट दिस. पैसा पैसा पैसा, मोठी चैन मोठा पैसा दिखा दो कोई मारे जैसा. आत्ता फोर व्हीलर मध्ये होता, आत्ता टू व्हीलर वर आला. किस्मत ने हमें हमारी औकात दिखा दी. आत्ता फोर व्हीलर मध्ये बसलेला लगेच टू व्हीलर वर आला. टू व्हीलर बी अशी नाही ना, फोर व्हीलर का त्यावरच देते टू व्हीलर. सो गाईज बुके आलेलं आहे आपल्याला. पिशवी बी आलेली आहे. काय काय आलेलं आहे, लय काय काय आलेलं आहे. कसलं एक्झिबिशन होतं काय कळलं का? डोक्याच्या बाहेर गेलं माझ्या. तर गेलं, तुमचं गेलं का नाही माहीत नाही. शेतकऱ्यांसाठी. हां शेतकऱ्यांसाठी. आता मी पण ठरवलेलं आहे की आयुष्यात काय नाही झालं तरी बी, काय नाही झालं तरी बी शेतकरी होऊ शकतो मी. त्यासाठी मशिनरी बघायला आलतो आम्ही, एक्झिबिशनला आलतो खास. सो गाईज किती वाजले तर 9 वाजले असते, 8 पाऊण 9 वाजलेले आहेत. मॉलमध्ये आलेले जरा स्लीपर्स घ्यायचे होते. मागाशी घरी येऊन जे झोपलो ताणून, आत्ता मागाशी उठलो, आत्ता फ्रेश वगैरे होऊन चेंज केलं आणि मॉलला आलो. मला ॲक्च्युली स्लीपर घ्यायची होती. स्लीपर्स जाऊन बघतो जरा कशी आहे काय. लय दिवसांनी स्लीपर घातले भाऊ, छान दिसते. वाटत नाही का? तुमच्या भावाने कधीच हाफ स्लीवचा ट्राय नाही केला, पण ओव्हर साईज आणलेली वाटतं. ओव्हर साईज झाली. हे मीडियम आहे, स्मॉल लागतो का काय माहिती. किती आहे तुमचे भाऊ इथं? लाईनी थांबा जरा खायला विचारू दे. स्मॉल साईज एक घालून बघू. असं आहे बरोबर. बॉडी दाखवतो सबस्क्रायबरला. मारला घेऊ चला फोन करायला थांब त्याला. कसं आहे, बाईची उडी मी घातली, बाई शर्टले राईदर. कसं आहे चॉकलेट बॉय. नाही सुटत रे असलं हाफ स्लीवचं. मला सेम काय फोर आर्म्स मोठे नाही ना आपले. माझी बॉडी आपली कशी कसं आहे बाईसी, कसं आहे बा? कसं आहे. आता आलेत ना उद्या काश्मीरवरून, येतात ना 2 फोटो घे ना मागून. उद्या पोचतील ना. ते म्हणाले किती का हाप आपल्या गत करते. गिफ्ट आणलंय त्यांनी मी घेतलेले घातलेले, ते बी म्हणाले त्यांनी घातलेले. सगळे गोळा करतो मफलर बाबा आणि सगळे आणून देतो. 7 दिवस तू रोज वेगवेगळा मफलर का. झालेलं आहे काम. आता चाललेलो आहे BMची दारू अनप्लग. कुठं रे इकडं पुढे चाललायस तो पिशव्या घेऊन. हा तुम्ही व्लॉग बघताय म्हणजे आज संध्याकाळी अहमदाबाद कॉन्सर्ट आहे. या सगळ्यांनी या आणि एकच गाणं लावायचं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. कसलं पब्लिक नाचलं गाणं लावले होतं तसं. जय श्रीराम. तो गाई चला KFC आलो आता. मला कमी वाटतंय, अजून मागवायला लागतंय वाटतं. अख्खा मुर्गा वाढलेला आहे. अख्खा मुर्गा होता का तो? 1 किलो असेल की चिकन. ते अख्खा मुर्गाच झाला की मग. अख्खा मुर्गा वाढला.
पलंग तोड कॉफी घे जवाने नाव बघा गाईस. हो पलंग तोड घे पलंग तोड गाईस. आमची पलंग तोड कॉफी रेडी होते आता. हे का कॉफी मी मॉलमध्ये ऑर्डर केलेलं आहे. पलंग तोड काय पलंग तोड कॉफी. बिअरच्या बाटलीगत बाटली आहे भाऊ. आता त्याला कॉफी यायला अवघडच का आहे. दिस इज पलंग तोड कॉफी. कशी आहे भाऊ पलंग तोड. आता चिराग भाऊ पलंग तोडणार आहे कॉफी. कॉफीचं नाव आहे राव तिथं बघ. एक घोट मारू थांबा याचा कसं वाटतंय बघू. आमदार मला एकदा टेस्ट करू दे. नाही आवडली घ्यायची का दुसरे घ्यायची. आताच याला आताच पलंग तुटला याचा. प्यायचीच नाही मला ते कॉफी. माहिती का तोंड टाकाय ना झाले येड्या. काहीच रिच घरी पोचलो. किती वाजल्यात आणि 11 वाजल्यात. काय म्हणला का रे तुला काय खायला नाही का दिलं. तुला काय खायला नाही दिलं रानू. राणे चहा किती वाजल्यात का रे चमकते. 12 वाजलेले आहेत आणि कुठे निघालोय आपण. कुठे निघालोय. परवाचा कांड विसरले वाटतं तुम्ही. परवाचा कांड विसरले वाटतं तुम्ही. फटे तर फटे नवा बी ना घटे. सो गाईज CO2लाच चाललोय आणि परवा पण आम्ही CO2लाच निघालेलो आणि जाताना गाडी फक्त पोलवर घातली. बाकी काही नाही केलं फक्त पोलवर घातली. ए पिण्या अरे काय दांडकं घेऊन फिरतोय. उन्हाळे आले की हाणायचं. तुम्हाला देऊ का पोलला धडकले पोल चिंबून आहे. काय गाईज CO2ला चाललेलो आहे. परवा चाललेलो पण जाताना ॲक्सिडेंट झाला ते राहिलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या भावाच्या मनात काय राहिलं की सुट्टी नाही जाणार. जो आत्ता निघालोय 12 वाजता. आता कधी येतोय कधी जातोय काय माहिती. चला ह्याच पोलने आमची हसती खेळती जिंदगी झड करून टाकलेली आहे. पोल वाकलाय का जरा बघू. वाकलेलं आहे भाऊ. तुला दाखवू का चल. पोलला हे तिथं थांब तुला दाखवतो ये. हॅलो हा अरे ते नाही पोलला हे रे. दिसलं का स्क्रॅचेस आपल्या पोलचे आहेत. आपल्या गाडीचे आहेत. ओके हे सगळे आपल्या गाडीचे आहेत भाऊ. चल पोल वाकलाय का. वाकला आपल्याला येऊन धाडकायचं. ओके अजून आपल्या गाडीचं तसंच पडलंय म्हणजे बाई बेकार आहे. लवकर खूप जातं. गाडीचं पार्ट असे तुकडे अजून पडलेले आहेत बघा. आता एक काम करा पाया पडा भाऊ पोलच्या. वदनी कवच घेता नाम घ्या श्री हरीचे. द्यावा परत पोल दिसल चष्मा लावतो. परत पोलच्या नादी लागणार नाही. आमची मारुती सुझुकीचा डब्बा झाला. ये पटकन टेम्पो आला. चला चला बसा शेट घ्या गाडी घ्या. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. शुभ शिवरकर व्लॉग. सान्य चौकाचा काय कायापालट झालाय पण जो बी झालाय भाऊ एकच नंबर. नादच नाही का. इंडियन नेव्ही परत आपले इंडियन आर्मी आणि एअरफोर्स भाऊ नादच नाही करायचा. क्वालिटीज लय दिवसांनी मी आलो असेल. 2 व्हीलरवर आलोय त्यामुळे दृश्य काय 4 व्हीलरमध्ये जास्त लक्ष देत नाही इकडं तिकडं नाही का. पण नादच नाही करायचा. नौदल वायुदल आणि जलदल नादच नाही. आणि त्यात फ्लॅग लावलेत आपल्या इंडियाचे. क्वालिटीज 1 वाजलेले आहेत आणि वी आर इन स्मोकी बीच राईट नाव. 1 वाजता खायला आलोय ताडफाडाय काय माहिती. तीन वाजलेले आहेत आणि आम्ही घरी निघालेलो आहे. अजून काय जरा स्क्रिप्ट दे की ब्लॉगला माझ्या. एवढं तुझं डोकं चालतं. सबस्क्रायबर म्हणतील तर रातचं कोणासोबत बोलतं एवढ्या रात्रीचं 3 वाजता पार झोपा पिपा आहे का नाही. हे बघा दाखवलं ब्लॉगमध्ये तुझं नाव. ते फेमस आहे. सो बॉईज 3 वाजलेले आहेत. 3 वाजलेले आहेत आणि निघालेलो आहे घरी. आता म्हणलं बास मला ब्लॉग एडिट करायचं अजून जाऊन त्यामुळे म्हणलं
चला कल्टे देऊ. स्वतः कल्टे देऊ, खरंच कल्टे देऊ. आता लय अवघड होईल, माझं होत नाही तर. आयुष्यपत ॲक्सिडेंट बघा काय, लयच बेकार काम झालं. बसला अडकले काय? मारुती सुझुकीची बिल्ड क्वालिटीचा विषयच हा. अवघडच काम आहे. बसला अडकले या समोर असं अवघडच काम आहे बाबा. नाही जरा महिना जरा बेकार दिसतं. काही म्हणतो आडे सावकाश चालवत जावं काहीच. अवघड काम झालंय. आपल्यासोबत पण एक्सपिरियन्स झाला असा. एकच एअरबॅग निघली त्याची, एकच वॅगनॉर शेवट. हां खालची खाली एअरबॅग नाही रे, कागद आहे रे तो, कागद रे. बघताय ना ॲक्सिडेंट्स. रात्रीचं फिरणं बंद केलं पाहिजे भाऊ. परवाचा आपण एकदा सावरलो ॲक्सिडेंटमधून. परवाचा आपल्याला धक्का बसला आहे, तरी पण 2 ॲक्सिडेंट झाले. एक दाखवलं नाही तुम्हाला मी. त्यात तर बलेनो गायबच होते अख्खी, पण तिथं पोलीस होते म्हणून आम्ही थांबलोच नाही. म्हणलं नको सीन. आणि इथं वॅगनर आहे बघा, त्याचं पण अख्खं डॅमेज झालेलं आहे. राहुल अवघड काम झालं एवढ्यात. ते महिना खराब आहे वाटतं. असला महिना चालू आहे ना कसला तरी. माऊ काय सांगत होते त्या दिवशी. तर काम आहे, जाऊ द्या. 3:30-4 वाजलेले आहेत जवळपास. जातो आता घरी सावकाश. रात्रीचं फिरत असाल तर गाड्या सावकाश चालवा. मोस्टली रात्रीचं फिरणं अवॉइड करा. आणि तुम्ही मला 4 शिव्या द्या त्याला आता की आम्हाला म्हणतोय फिरणं अवॉइड करा, स्वतः गावभर फिरतोय. मी पण बंद करतो आता. हे जरा एक चटका बसला त्यात हे रोजचं बघण्यात असलं नको, रिस्क नको भाऊ. त्यामुळे जरा रात्रीचं फिरत असाल तरी जरा सेफ, सावकाश गाडी. आणि जरा आजूबाजूला बघा एखाद्या पितड जोरात नाही तुमच्याकडं. कधी काय होतं, तुम्ही मग गाडी हळू चालवत असाल पण एखादं पेतड जोरात येऊन तुम्हाला धडकल. असला अवघड काम आहे. जाऊ द्या, जातो. 4 वाजल्यात मला ब्लॉग एडिट करायचं अजून, आणि मग झोपायचं. उद्या परत उठायचंय. हो गाईज 4 वाजले डॉट. आणि या दोघांना झोपा नाही वाटतं. सो घरी पोचलेलं आहे. आता एडिटिंग करायची आणि मग झोपायचं. बाबू अवघड काम आहे. सो डन फॉर द डे. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका. सो बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही